अहो मंडळी, काय नाही हो मंडळी, तर आज कारभाऱ्यांना मस्त चुलीवरचं गावरण पद्धतीने झणझणीत असं काहीतरी नॉनव्हेज खायची इच्छा झाली. तर म्हटलं घरामध्ये आहेत 12 ते 13 अंडे, चला त्याचंच मस्त गावरण झणझणीत भाजी बनवूया. तर मी इथं चुलीवरती कढईमध्ये पाणी ठेवून हे 12 ते 13 अंडे उकडायला घातले मीठ टाकून. अंडे उकडत होते तोपर्यंत इकडं मसाला काढून घेतला. चुलीमध्येच कांदा भाजून घेतले 2 मोठ्या आकाराचे. त्यानंतर खोबरं आणि कांदा, भाजलेला कांदा मी तेलामध्ये तव्यावरती परतून घेतला. त्यानंतर लसूण, आलं आणि कोथिंबीर हे छान मसाले मी मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि उकडलेले अंडे सोलून त्याचे एका अंड्याचे 2 भाग करून बाजूला ठेवलं. त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं, जगभरातले मसाले टाकायचे, लाल तिखट, काळं तिखट, धने पावडर, हळद आणि मटण मसाला टाकून मस्त परतून घ्यायचं. वाटलेलं वाटण टाकून परतून घ्यायचं. त्यानंतर परतल्यानंतर जे आपण उकडलेले अंडे होते ते छान यामध्ये टाकून परतून घ्यायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं, लागेल तसं पाणी टाकायचं आणि मस्त 4 ते 5 मिनटं उकळून घ्यायचं. तर झणझणीत अशी गावरण उकडलेली अंड्याची भाजी इथं तयार झाली. कोथिंबीर टाकून सर्व करायची. आवडल्यास सबस्क्राईब करा.